रविवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रीय नेते पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे सर्व अधिकारी, आमदार, खासदार आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक बैठकीचं आयोजन प्रदेश कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. वास्तविक आपल्याला सर्वांना माहिती आहे की अचानकपणे केंद्र शासनाने 18 ते 22 असं विशेष अधिवेशन घेतलेलं आहे आणि ह्या अधिवेशनाचं स्वरूप काय, कशासाठी घेतलं ते अजून माहिती नाही. परंतु साधारणपणे जी चर्चा आहे की सरकार कदाचित निवडणुकीच्या तयारीला लागलेलं आहे. आता सरकार निवडणुकीच्या तयारीला लागलेलं असताना आम्ही देखील पक्ष म्हणून निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. आमची सरकारला विनंती आहे की कुठलीही निवडणूक यायच्या आधी पहिले तुम्ही राज्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेतल्या पाहिजे. आणि आपण पाहत असाल की गेल्या 2-3 महिन्यापासून पवारसाहेबांचे दौरे सर्वत्र राज्यभर सुरू झालेले आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद पवारसाहेबांच्या दौऱ्याला मिळत आहे आणि प्रत्येक वेळेला नव्याने जिल्ह्याच्या अध्यक्षांकडनं, संघटनेच्या प्रमुखांकडनं पवारसाहेबांच्या दौऱ्याची मागणी होत आहे. तर हे सर्वच विषय पक्षाची संघटना, फ्रंटल ऑर्गनायझेशन, आगामी काळातल्या निवडणुका, आगामी काळातल्या ज्या आव्हानं आहेत त्या सर्व गोष्टींवर सकारात्मक चर्चा उद्या पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये, जिल्हाध्यक्ष आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये होईल. रविवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रीय नेते पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे सर्व अधिकारी, आमदार, खासदार आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक बैठकीचं आयोजन प्रदेश कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. वास्तविक आपल्याला सर्वांना माहिती आहे की अचानकपणे केंद्र शासनाने 18 ते 22 असं विशेष अधिवेशन घेतलेलं आहे आणि ह्या अधिवेशनाचं स्वरूप काय, कशासाठी घेतलं ते अजून माहिती नाही. परंतु साधारणपणे जी चर्चा आहे की सरकार कदाचित निवडणुकीच्या तयारीला लागलेलं आहे. आता सरकार निवडणुकीच्या तयारीला लागलेलं असताना आम्ही देखील पक्ष म्हणून निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. आमची सरकारला विनंती आहे की कुठलीही निवडणूक यायच्या आधी पहिले तुम्ही राज्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घेतल्या पाहिजे. आणि आपण पाहत असाल की गेल्या 2-3 महिन्यापासून पवारसाहेबांचे दौरे सर्वत्र राज्यभर सुरू झालेले आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद पवारसाहेबांच्या दौऱ्याला मिळत आहे आणि प्रत्येक वेळेला नव्याने जिल्ह्याच्या अध्यक्षांकडनं, संघटनेच्या प्रमुखांकडनं पवारसाहेबांच्या दौऱ्याची मागणी होत आहे. तर हे सर्वच विषय पक्षाची संघटना, फ्रंटल ऑर्गनायझेशन, आगामी काळातल्या निवडणुका, आगामी काळातल्या ज्या आव्हानं आहेत त्या सर्व गोष्टींवर सकारात्मक चर्चा उद्या पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये, जिल्हाध्यक्ष आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये होईल. निवडणूक आयोग ही एक देशातील स्वायत्तप्राप्त संस्था आहे आणि असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती गोष्ट मान्य करते. त्याच्या संदर्भामध्ये त्यांना अधिकार आहे प्रश्न विचारायचा, काय एखादा क्वेरी असेल ते विचारायचा त्यांना अधिकार आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला म्हणजे पवारसाहेबांना काही प्रश्न विचारले, त्याचं सकारात्मक उत्तर आम्ही दिलं. दुःख एवढंच वाटतं की ज्याने फिर्याद केली तो निवडणूक आयोगाच्या वतीने कुठलाही निकाल यायच्या पूर्वच, याच्या आधीच आमचं चिन्ह आमच्याकडे जाणार, पक्ष आमच्याकडे जाणार, अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यांनी कुठेतरी जाणूनपूर्वक निवडणूक आयोगाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का, असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आमचा विश्वास भारतीय लोकशाहीवर, भारतीय निवडणूक आयोगावर आणि एकंदरीतच भारतीय राज्यघटनेवर असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया अनुषंगाने पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे जे आम्हाला विचारणा होईल, खाली म्हणजे आता याच्या मागच्या वेळेला जी झाली ती त्याचं उत्तर दिलं, भविष्यात जी विचारणा होईल त्याचे आम्ही सकारात्मक उत्तर देऊ. आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये, निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे त्याच्या चौकटीमध्ये राहून आम्हाला विश्वास आहे की आम्ही सकारात्मक त्यांची सर्व प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. विद्यमान शासनाला वाद निर्माण करण्यामध्ये रस आहे, विद्यमान शासनाला प्रश्न सोडवण्यामध्ये रस असता तर 2014मध्येच त्यांनी प्रश्न सोडवला असता. मागचं सरकार UPAचं 2014मध्ये जाता 16% आरक्षण समाजाला दिलं होतं. ठीक आहे, काय तांत्रिक गोष्टी राहिल्या असतील त्याच्या संदर्भामध्ये परत पाठपुरावा करता आला असता, परंतु तो पाठपुरावा 2014मध्ये आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं नाही आणि त्याच्यानंतर हे वाद वाढत राहिले. आम्ही सरकारमध्ये आलो, महाविकास आघाडीच्या काळात कोविडनी राज्यात पूर्ण देश गाजलेला होता, वेळ कमी मिळाला
आणि त्याच्यानंतर कोविड संपता संपता ह्या सरकारच्या संदर्भामध्ये सतत सरकार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका रचण्यात आली. शिवसेना फोडली, नंतर आमच्या पक्षामध्ये काही दगाफटका झाला आणि आज हे सरकार म्हणजे मला 2014चे एका नेत्याचं भाषण आठवतं की भाजपची सरकार आल्याच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण मंजूर करू. हे बारामतीला कोणतरी मोठे नेते भारतीय जनता पार्टीचे बोलले होते, एका समुदायाच्या संदर्भात बोलले होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जे मिळालं नाही ते भारतीय जनता पार्टी देईल असंही ते नेते म्हणाले होते. पण आता एवढा काल गेल्यानंतर केंद्रामध्ये तुमचं सरकार, राज्यामध्ये तुमचं सरकार आणि फक्त राज्यापुरतं नाही, अनेक प्रदेशांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तिकडचे आरक्षणाचे विषय त्याच्यावर सकारात्मक भूमिका का घेतली जात नाही हा प्रश्न मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विचारायचा आहे. विधानसभा अध्यक्ष भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये राहून निर्णय देतील असं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता ही चौकटीची मर्यादा कुठपर्यंत आहे मला माहिती नाही, परंतु तिच्या संदर्भामध्ये प्रतिवादी पक्षाने देखील केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जो मर्यादित काळ जो असतो ते रिजनेबल टाईम ती व्याख्या त्याचं डेफिनेशनही 90 दिवसाचं आपल्याला नंतरच्या काळात माहिती पडलेली आहे आणि मला खात्री आहे की हा निर्णय लागेल, लवकर लागला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. कारण हा निर्णय 10व्या सूचीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. भविष्यातली सरकार, भविष्यातले विधानसभेचे अध्यक्ष, भविष्यातले न्यायाधीश या निर्णयाकडे याचा आधार घेऊन देशाच्या एकंदरीत राजकारणासाठी भविष्यामध्ये हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना की त्यांनी 16 आमदारांच्या पात्रतेचा निर्णय लवकर घेतला पाहिजे. शेवटचा प्रश्न सध्या G20ची बैठक दिल्लीमध्ये चालू आहे. अनेक देशांचे वरिष्ठ नेते सध्या दिल्लीमध्ये. G20चं अध्यक्षपद भारताला मिळणं हा मोठा बहुमान भारताला मिळालेला आहे. त्याच्यासाठी आम्हाला सर्वांना चांगलंच वाटतं की आपल्या देशामध्ये एवढ्या जवळपास 200 बैठका गेल्या अनेक महिन्यांपासून भारत सगळीकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पार पडल्या आणि शिखर बैठक जिला आपण म्हणतो त्याची सुरुवात दिल्लीमध्ये आता होत आहे आणि सर्व 20 देशातले लोक, 9 अधिक पाहुणे असे सर्वजण येत असताना मला वाटतं भारतासाठी मोठी उपलब्धी आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये ज्या काय गोष्टी ह्या G20च्या माध्यमातून आपलं रोजगार वाढवण्याच्या संदर्भात असेल, क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये असेल, आपलं इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भात असेल, त्याला संपूर्ण पाठिंबा आमचा असेल. पवार साहब की अध्यक्षता में हमारे विधायकों की, हमारे जिला अध्यक्षों की बैठक कल प्रदेश कार्यालय में दोपहर को 2 बजे बुलाई गई है. इसके अंदर अनेक विषयों पर चर्चा की जाएगी. आपको पता ही है कि 18 तारीख से 22 तारीख तक लोकसभा का एक विशेष सत्र होने जा रहा है. सत्र किस चीज़ के ऊपर है इस जानकारी अभी तक हमको लोकसभा सचिवालय से प्राप्त नहीं हुई है, लेकिन मीडिया से जो सामने चीज़ें आ रही है कि शायद चुनाव को मद्देनजर रखते हुए ये सत्र बुलाया जाएगा. शायद चुनाव पहले कराए जाएंगे या 1 नेशन 1 इलेक्शन की थ्योरी है और इसी के संदर्भ में हम भी अपनी पार्टी में चर्चा करेंगे कि ऐसी कोई स्ट्रेटेजी आती है तो पार्टी की क्या भूमिका रहनी चाहिए. हमारी तो मांग है कि देश की लोकसभा चुनाव से पहले महाराष्ट्र में नगर निगम, जिला परिषद के जो स्थानीय चुनाव है वो भारतीय जनता पार्टी ने कराने चाहिए, लेकिन भारतीय जनता पार्टी वो चुनाव नहीं करा रही क्योंकि उनको पता है कि वहाँ से करारी हार भारतीय जनता पार्टी को होगी, इसलिए वो शायद वो चुनाव नहीं करा रही. लोकसभा 1 नेशन 1 इलेक्शन में लोगों को उलझाकर भ्रमित करने का काम भारतीय जनता पार्टी कर रही है. सर, जिस तरह से आपने कहा कि पार्लियामेंट सेशन हो जाएगी, आप लोग को कुछ पता नहीं किस विषय में, वहीं ये भी चर्चा चल रही है कि पार्लियामेंट सेशन में भारत का नाम, इंडिया का नाम बदलने को लेकर भी चर्चा चल रही है. इसको किस तरह से देख रहे हैं? इंडिया का नाम भारत सदैव था. हमारे संविधान में भी आर्टिकल 1 में लिखा है कि इंडिया दैट इज भारत ऑलरेडी है, तो उसमें अलग से भारत लिखने की क्या आवश्यकता है मुझे मालूम नहीं है. लेकिन भारतीय जनता पार्टी को मूल मुद्दे छोड़ के, जैसे महंगाई एक मुद्दा है, बेरोजगारी एक मुद्दा है, इन्फ्लेशन एक मुद्दा है, इसके ऊपर चर्चा ना करते हुए ऐसे लोगों को गुमराह करके अपनी राजनीतिक सफलता हासिल करने का एक प्रयास भारतीय जनता पार्टी की तरफ से है. इंडिया अलायंस की 3 बैठकें हो चुकी, पटना में हुई, बेंगलुरु में हुई, आपने देखा मुंबई में भी बहुत बड़ी बैठक हुई. इसमें बैठक में लगभग 65-70 लोग, वहाँ पे 28 अलग अलग पॉलिटिकल पार्टीज़ के आए थे
और इंडिया अलायंस का परचम जिस तेजी से लहरा रहा है उसको देखते हुए भारतीय जनता पार्टी की हुकूमत में कहीं ना कहीं खलबली मची हुई है और इसीलिए लोगों का ध्यान विचलित करने के लिए इंडिया की जगह भारत का नाम जोड़ने का प्रयास किया जा रहा है। लेकिन इंडिया को भारत सदियों से कहा जा रहा है, हमारा संविधान भी कहता है, आर्टिकल 1 है कहते हैं इंडिया दैट इज भारत। तो इसीलिए कोई ठोस मुद्दा अगर पंतप्रधान लाते, जैसे महंगाई का मुद्दा लेकर आते, बेरोजगारी का मुद्दा लेकर आते, जातीय सलोखा इस देश में बरकरार रहे, भाईचारा बरकरार रहे, उस चीज़ का मुद्दा लाते तो हम उस पर बात करते हैं। लेकिन उनके पास कोई मुद्दा ही नहीं है क्योंकि हर एक मुद्दे पे भारतीय जनता पार्टी की सरकार पिछले 9 साल में विफल हुई है। किस तरह से देख रहे हैं आप? पार्लियामेंट की बैठक, विशेष सत्र, बैठक नहीं बोलूँगा इसको, विशेष सत्र कहूँगा। विशेष सत्र के नाम से मुझे लगता है कि भारत के संविधान के प्रति, चुनाव आयोग के प्रति, रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट के प्रति बहुत ही ज़्यादा आदर और सम्मान पवार साहब के नेतृत्व वाली एनसीपी रखती है। इसीलिए पिछले 1 महीने पहले जब सामने से अजीत दादा पवार साहब का पिटीशन आया और हमें हमारी भूमिका के बारे में पूछा गया तो उसके ऊपर सकारात्मक कानूनी भूमिका हमने अपनी पार्टी की रखी। हमारा कोई स्ट्रिक्ट नहीं है। हमने कहा हमारे कुछ विधायक मंत्री बने हैं जो पार्टी के संविधान, जो पार्टी की आइडियोलॉजी के खिलाफ है और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ऐसी मांग हमारी नेता पवार साहब की रही है। और पवार साहब कानून को मानने वालों से, संविधान को मानने वालों से, स्वायत्ता प्राप्त इलेक्शन कमीशन, ऑटोनोमस बॉडी, उसको मानने वालों में से। तो मुझे बहुत ही दुख हुआ जब कुछ उधर के नेताओं ने कहा कि चुनाव चिन्ह हमारे पास रहेगा, पार्टी हमारे पास रहेगी। अरे अभी तक तो मसला, वाद विवाद कहीं शुरू नहीं हुआ, अभी तक खाली क्वेश्चन आंसर यहाँ पे आए हैं और पहले आप जजमेंट दे रहे हो। तो क्या जिन लोगों ने इस प्रकार का बयान दिया वो चुनाव आयोग से ऊपर है क्या? इसका भी उन्होंने जवाब देना चाहिए। सर, कल रात को जिस तरह से जालना में मराठा आंदोलन कर रहे हैं, लाठीचार्ज हुआ, उसके बाद कल बीती रात में मुख्यमंत्री डिप्टी सीएम दोनों वहाँ मौजूद थे, बैठक हुई। हालांकि क्या परिणाम हो अभी तक कुछ सामने नहीं आया। इस बैठक किस तरह देखा? मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी और विद्यमान सरकार सिर्फ और सिर्फ राजनीति करने में व्यस्त है। पिछला 1 साल अगर आपने देखा तो सिर्फ 40 विधायकों को संभालने में सरकार व्यस्त थी। वो 40 विधायक संभले, उसके बाद आपने देखा दूसरी पार्टी को, मतलब एनसीपी के कुछ 30-35 विधायकों को बागी बनाने का काम यहाँ पे भारतीय जनता पार्टी ने किया। और मराठा आरक्षण तो हमारी महाविकास आघाड़ी सरकार के पहले जो हमारी यूपीए सरकार 2 थी उसमें 2013 के आखिर में 2014 की शुरुआत में हमने दे ही दिया था। जब हमारी सरकार गई तो उस समय की सरकार ने मराठा समाज को आरक्षण दिया था। आने वाली सरकार ने जो भी घटनात्मक दुरुस्ती करनी चाहिए थी, जो भी चीज़ें टेक्निकल करनी चाहिए थी, वो उन्होंने नहीं की, इसलिए शायद कोर्ट में वो नहीं टिक पाया। लेकिन हमारी भूमिका उससे स्पष्ट है कि हम वहाँ पे एनसीपी जिस सरकार में शामिल थी वो सरकार ने इस समाज को आरक्षण देने के संदर्भ में भूमिका रखी, आरक्षण दिया। लेकिन आने वाली जो सरकार 2014 में भाजपा की सरकार है, उन्होंने उसके ऊपर क्यों कंटिन्यूटी नहीं की, उसके ऊपर क्यों कानूनी कार्रवाई नहीं की, उसके अंदर अगर कुछ खामियां हैं तो वो खामियां दूर करने के लिए क्यों कोशिश नहीं की, ये भी प्रश्न निर्माण होता है ना। हमने तो दे दिया था, हमने तो मुस्लिम रिजर्वेशन भी दिया था। इसको ये किस तरह से देख रहे हैं आप? महाराष्ट्र सरकार है, देखिए भारत की कोई प्राचीन चीज़ है और हमारा छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ी है। अगर वो ला रहे हैं तो बहुत अच्छी बात है। तो भारतीय जनता पार्टी ला रही है कि अपने जन्म पे भारत सरकार ला रही है। तो भारत सरकार अगर कोई हमारी चीज़ें, हम तो चाहते हो कोहिनूर हीरा भी लेकर आए ना। इंग्लैंड की महारानी के मुकुट में लगा हुआ कोहिनूर हीरा भारत सरकार ने लेकर आना चाहिए।